मनुष्य देह का श्रेष्ठ आहे किंवा मनुष्य का प्राप्ती करू शकतो किंवा का नाही. ठीक आहे. अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज मनुष्य देह, कुठला देह? मनुष्य देह. ज्यावेळेस त्यांना स्वतःची जागृती झाली तर त्यावेळेस त्यांना कळलं की अरे मी तर साक्षात दत्तचं स्वरूप आहे आणि दत्तचं स्वरूप आहे. आणि जे साधक त्यांच्याकडे गेले, अनंत भाषा बोलणारे असो किंवा कसे पण असो, जे गेले त्यांच्याकडनं त्यांनी चांगलीच दिशा घेतली, चांगलीच प्राप्ती झाली, सर्वच काही गोष्टी झाल्या. स्वामी समर्थ कुठला? मनुष्य देह. मनुष्य देह असून एवढी प्राप्ती का? ठीक आहे. तर ह्याचे आता हे जे मनुष्य देह आहेत किंवा हे काय नाही, आता मी ह्याचे असे तुम्हाला काही गोष्टी सांगते, तुम्हाला मग कळेल की मी सत्य काय सांगतो आणि सत्य काय करायचं. आता अजून ऐकून घ्या. वारकरी संप्रदाय. आता वारकरी संप्रदाय हे जे जनजागृतीचं कार्य ह्याच्या माध्यमातून करतात, ते अभंगद्वारे, कीर्तनेद्वारे, समजलं की नाही, सकाळची काकड आरतीद्वारे जुनी परंपरा आपली जपतात ते किंवा काय करतात ते, जेणेकरून येणाऱ्या पिढीला हे काही गोष्टी कळावं म्हणून. पण साधू संत हे जे आहेत किंवा वारकरी संप्रदाय हा जो आहे हा नाथाचाच एक भाग आहे निघालेला. काय? हो. आणि सर्वांना माहिती आहे की नाथांचाच तो एक भाग आहे. ज्ञानेश्वर महाराजांचे गुरूंचं नाव काय? निवृत्तीनाथ. निवृत्तीनाथांचे गुरु कोण? गहिनीनाथ. बरोबर ना? मग ही नाथ परंपरा आहे. मग वारकरी संप्रदाय ही नाथ परंपरा असून पण वारकरी संप्रदाय हे सत्तेच्या आधारावरती, कशाच्या आधारावरती आहे? सत्तेच्या आधारावरती आणि प्रॅक्टिकली ज्ञान. माझं हे तुम्हाला सांगणं आहे की आपल्या हिंदू धर्माविषयी किंवा आपल्या जी भक्ती आहे, जी साधना आहे, जी देवी दैवत आहे यांच्याविषयी बाहेर वाईट चुकीच्या कुठल्या गोष्टी पांगता कामं नाही. काय काम पांगता कामं नाही? चुकीच्या गोष्टी. चुकीच्या गोष्टी अजिबात पांगता कामं नाही. तुम्हाला ह्याचं काय मी ढोंग करायला लावणार, ढोंग करत बसायचं नाही. तुम्हाला जे ज्ञान दिलेलं तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये तुम्हाला लोकांचं जे जनजागृती करता आलं ते जनजागृतीचं कार्य तुम्ही करायचं. आणि त्या जनजागृतीच्या कार्याच्या माध्यमातून लोकांना ज्या अडचणी आहेत, ज्या ज्या शिष्यांना वनस्पतीचं ज्ञान द्यायचं आहे मला, त्या शिष्यांना वनस्पतीचं ज्ञान देऊन जे पण आहेत रोगराई विषय जे पण सर्व लोकांचं लोकसेवा घडव म्हणून अशा पद्धतीने वनस्पतीचं ज्ञान असो किंवा तंत्रविद्याचं ज्ञान असो किंवा काय असो, पण आपलं जीवनात एकच उद्देश आहे की तंत्र बाधित असलेल्या लोकांना मुक्त करणे आणि खरी भगवंताची प्राप्ती कसं करावं. ठीक आहे. फक्त तेवढाच उद्देश तुमचा असला पाहिजे जीवनात. पण माझं म्हणणं असं आहे की त्याच तुम्ही पण सामर्थ्यवान असले पाहिजे. का असलं पाहिजे? जे तुम्ही ज्ञान घेणारे, जे तुम्ही प्राप्ती करणारे, तर ते प्राप्ती पण कशी असली पाहिजे? प्रॅक्टिकली. कुणी हे सांगितलं म्हणून ते करा नाही. मग त्याच्यामध्ये मनुष्य देह काय? मी का सांगतो की तुम्ही स्वतःचा जीवात्मा बघा आणि जीवात्मा ओळखा. मी ह्याच्यासाठी सांगतो की त्याच वेळेस आणि तेव्हाच तुम्हाला खरी प्राप्ती कळेल, खरी प्राप्ती कशी होते. गुरु असं असणं गरजेचं आहे की तुम्हाला कुठली दिव्य शक्तीची सहाय्य झालेली आहे, तुमचा जीवात्मा कुठल्या योनीतला आहे किंवा कुठला नाही आहे, अनंत आहे. जसे देवी दैवत आहे तसे भूत पिशाचे लोकांना अनेक प्रकारचे, स्त्रियांना पुरुषांना बाहेर झपटले जातात किंवा काय होतं काय नाही, अनंत प्रकारचे व्याधी होतात. ठीक आहे. मग हे कसं काय होतात? अनंत प्रकारचे रोगराई होते लोकांना किंवा काय नाही, जे शरीराचा दुर्गंध येतो किंवा काय नाही, हे कशाच आहे? हे जे सर्व लक्षणं जे आहेत हे नरकातले भोगणारे व्यातना आहेत. पण तुम्ही आता लोकांनी परत एक गोष्ट असं केलेलं, काय केलेलं माहिती आहे का? तुम्ही आलात ह्या जन्मी, तुम्ही आलात काय करणार आहे, तुम्ही काय घेऊन जाणार? आलात तुम्ही उघडे, जाणार पण तुम्ही उघडे. मग काय तुमचं जगण्यात अर्थ आहे, काय करण्यात अर्थ आहे? मग सगळे जण बुद्धी विचलित होते. ते काय बोलते? आले आयुष्य, आले जीवन, मग मी माझ्या पद्धतीने जगन. मग जे आपले माता बहिणीगण त्यांना पण असं वाटतं की मग काय मी सर्व देवाची भक्ती केली, मी असं केलं, मला माझ्याच वाट्याला दुःख आहे, ते त्यांच्या पद्धतीने जातात. जे पुरुष आहेत ते बोलतात माझ्याच वाट्याला दुःख आहे, मी पण माझ्या पद्धतीने जगतो. हेच काम करते माया भरकटवण्याचं. संसार करून सुद्धा परमार्थ करणारे अनंत साधू संत आहेत. किती आहेत? अनंत साधू संत आहेत. काय? पण तुम्ही स्वतः भक्ती अशी करावं की तो भगवंत प्रकट झाला पाहिजे. संत जनाई, स्त्री देह,
कुठला देह? मातगण सर्वांनी नीट ऐका. स्त्री देह. वव्या जातवरती वव्या बोलून बोलून साक्षात विठ्ठल पांडुरंग तिचं काम करायला यायचा. ह्याला बोलतात कर्मफळची पात्रता. तुम्ही जसं कार्य करणार, जसं कर्मफळ करणार, त्या अनुसार तुम्हाला त्याची प्राप्ती होणार आणि तुमचं प्रारब्ध बदलत जाणार. काय बदलत जाणार? प्रारब्ध बदलत जाणार आणि त्याच टायमाला कळणार. मग आता आई वडील जो असतो हा देहाला जन्माला घालतो, पण गुरु जो असतो हा जीव आत्माला परमात्मापर्यंत पोहोचवणारा असतो. आई वडिलांनी जन्म दिलेला देह अग्नीचं डाग लागता क्षणी तो नष्ट होऊन जातो. काय होऊन जातो? डाग लागता क्षणी तो नष्ट होतो. ज्या वेळेस तो अग्नीचा डाग लागल्याने नष्ट होतो त्याच्याच आधी गुरु तो जिवंत असताना त्याचं जीवात्माची जागृती करून तो परमात्मापर्यंत पोहोचवतो. आणि गुरु ही शिष्य परंपरा पुरातन काळातनं कशी आलेली, तुम्ही कशी प्राप्त केलं. मी आता अशा काही गोष्टी सांगणार की त्यांनी तुम्हाला कळेल की मनुष्य देह कसा श्रेष्ठ आहे आणि का श्रेष्ठ आहे. ठीक आहे. तुम्ही जर तप स्वतःचा जीवात्मा शक्ती ओळखली, प्राप्ती केली, भगवंताची प्राप्ती केली किंवा काय केलं त्यांनाची प्राप्ती केली, तर तुम्हाला कळतं की तुम्ही कोण आहेत किंवा काय नाही. मोक्ष पण ते देऊ शकतात, सर्व पण ते देऊ शकतात. पण कायकांना ज्या वेळेस भगवंत प्राप्त होतो तर माया खेळते. मग ते मागते, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, ते पाहिजे, मला अमुक पाहिजे, तमुक पाहिजे. काही न मागता त्या भगवंताला, जे आपल्याला दिव्य शक्ती प्राप्त आहे, जो भगवंत आहे, जो नाथ आहे, जो महादेव आहे, जे पण आहेत त्यांची प्राप्ती करा. कशी प्राप्ती करावं, कसं साधनं करावं, कसं सामर्थ्यवान व्हावं. ठीक आहे. म्हणून त्या टायमापासून, पुरातन काळापासून ऋषीमुनींनी सांगितलेलं आहे योग, प्राणायाम आणि प्रत्याहार जीवनात हे खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही शरीराकडे लक्ष देत नाही, काही देत नाही, शरीराकडे लक्ष देत नाही, उपास तापास आबडधोबड करता. तुम्ही किती कठोर आबडधोबड, तुम्हीच नाही, आपल्या जवळजवळ ह्या भारतामध्ये अनंत मुली, महिला हे सर्वजण उपास तापास करतात. अनेक आपले सण हिंदू धर्मातले सर्व. पण त्या टायमाला ते बोलतात की मी उपास तापास करते, मी सर्व करते, तरी मला भगवंत का प्राप्त होत नाही. भगवंताची प्राप्त कधी होती? ज्या वेळेस कोणी साधकांनी त्या भगवंतापर्यंत पोचण्याचा मार्ग ज्याला भेटलेला आहे, ज्याला काही गोष्टीची प्राप्ती झालेली आहे, तोच देऊ शकतो. आणि आपल्या ह्या भारतभूमीमध्ये मीच नाही तर अनंत ऋषीमुनी, साधू संत, नाथ संप्रदायाचे असो, मुलं असो, ज्या बहिणीगण असो, मातागण असो, अनेक लोकांना प्राप्ती आहेत. काय आहे? अनेक लोकांना प्राप्ती आहेत. पण सर्वात महत्त्वाचा की तुमचं प्रॅक्टिकली ज्ञान हे महत्त्वाचं आहे की गुरु आपण कशा शोधावं किंवा कसं नाही. माझं हे तुम्हाला एक सांगणं आहे, जे पण गुरुजन असतील, कुठल्या पण संप्रदायाचे असतो, कुठल्या पण, ठीक आहे, कुठल्या पण म्हणजे कुठल्या पण, जवळजवळ 127 संप्रदाय आहेत. किती आहेत? 127 संप्रदाय आहेत. लक्षात ठेवा. काय? त्याच्यातले प्रमुख 13 आखाडे आहेत. किती आखाडे आहेत? 13 आखाडे प्रमुख आहेत. काय? प्रत्येकाची साधना, प्रत्येकाची भक्ती, प्रत्येकाची प्राप्ती वेगळी वेगळी आहे. काय आहे? प्रत्येकाची साधना, प्रत्येकाची प्राप्ती, प्रत्येकाची भक्ती वेगळी वेगळी. तसंच जसे सप्तऋषी आहेत. कसे आहेत? सप्तऋषी. जसे नवनाथ आहेत, जसे 84 सिद्ध आहेत, सर्वांची प्राप्ती वेगळी वेगळी आहेत. प्रत्येक नाथांकडं एकसारखी प्राप्ती नाही. त्यांनी त्यांच्या तपसाधनाद्वारे प्राप्त केलेली अनेको प्रकारची साधना, अनेको प्रकारचे तपचार्य, अनेको प्रकारचं ज्ञान, अनेको म्हणजे अनेको प्रकारचं, अनगिनत म्हणलं तरी चालेल. पण मनुष्य देह हा का श्रेष्ठ आहे अजून तुम्हाला सांगतो. चांगदेव महाराज किती वर्ष जगले? 1400 वर्ष. सर्वांना माहिती, बरोबर? 1400 वर्ष चांगदेव महाराज कसं काय जगू शकले? का की
त्यांनी स्वतःचा जीवात्मा जाणून घेतला, स्वतःच तपबळाच्या सामर्थ्यावरती, सगळ्या गोष्टीवरती. पण ज्या वेळेस ज्ञानेश्वर महाराज म्हणजे विष्णू भगवंत ज्ञानेश्वर महाराजांच्या रूपामध्ये म्हणजे मनुष्य देहामध्ये त्यांचा जीवात्मा ज्यावेळेस आला, त्यावेळेस त्यांना सुद्धा किती वेदना सहन करावे लागले. त्यांना ब्राह्मण कुळातनं सुद्धाही बहिष्कार करण्यात आला. काय? पण लोक आपले काय करतात, चमत्कारला नमस्कार करतात. आजपर्यंत यूट्यूबवरती इकडं तिकडं हव्यात निंबू उचलणं, अग्नी मी असा पेटवतो, मी अग्न तसं पेटवतो, मी फलानं पेटवतो, नाही. हे सगळं विज्ञान आहे आणि हे आपले ऋषीमुनींचं आहेत विज्ञान, लक्षात ठेवायचं. आता त्याला सायन्स बोलतात. काय बोलतात? आपल्या ऋषीमुनींकडे जे भारतात जे होतं हे असं ज्ञान कुणाकडं म्हणजे कुठल्या देशातच नव्हतं. असं समजायचं, पृथ्वीचा जो जीव आत्मा आहे हा अखंड भारतभूमी आहे. काय आहे? अखंड भारतभूमी, लक्षात ठेवायचा. आणि ह्या अख्ख्या भारतभूमीचं सोडा, फक्त आपला महाराष्ट्राचं धरा, महाराष्ट्रासारखं साधू संतांची भूमी कुठंच नाही आहे. नामदेव महाराज कुठं जन्मात आले? महाराष्ट्रामध्ये. संत तुकाराम महाराज कुठं जन्मात आले? महाराष्ट्रामध्ये. नामदेव महाराज विठ्ठल भगवंतांना जेवण भरवायचा. काय? संत चोखा मेळा म्हणजे तो त्याच्या मळ्यामध्ये सेवा करायचा, तो काम तिथं करायचा, नामस्मरण करायचा वीर खंतांनी सुद्धा. आणि घाम कुणाला फुटायचा? साक्षात विठ्ठल भगवंतांना, पांडुरंगाला घाम फुटत होता. बरोबर? पांडुरंगाला घाम फुटत होता, मग त्याला बोलतात भक्ती. मग तो कुठं पण तो घुमत बसला नाही किंवा काय गोष्टी नाही, त्यांनी अंतकरणात भक्ती केली. पण ज्या वेळेस तिच्या मुलीवरती संकट आलं किंवा काय आलं किंवा काय नाही, काय झालं, त्या टायमाला कोणीच त्याला धावायला नव्हते. साक्षात तिथं ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज, हे सर्व तुकाराम सर्व तिथं गेलेले होते. तरी पण नाही. शेवटी भगवंत त्यांनी त्यांच्या हृदयातनं विळ्याने फाडून काढला. तो बोलला की तू आता तर पांडुरंग, तू तर तिथं पण गायब झालास. कुठं? पंढरपूरला. कुठं गेला? पंढरपूरनं तू गायब झाला. ठीक आहे, तू तिथून गायब झाला, सगळीकडनं तू गायब झाला, पण शेवटी तू माझ्या हृदयात आहे. कुठे बोलला तो? माझ्या हृदयात आहे. त्यावेळेस त्यांनी इळ्याने स्वतःचं हृदय फाडून त्याच्यातनं पांडुरंग बाहेर काढला. ही साधू संतांची सामर्थ्य आहे. काय आहे? आणि हे वारकरी संप्रदायाचं जे आता वारकरी संप्रदायामध्ये कुठं बघता येत नाही. ह्याच्यामुळं बघता येत नाही का की जुने ग्रंथ पारायण वव्या वाचून फक्त त्याचं पाठांतर करतात, त्याचं अध्ययन करतात, म्हणून त्यांना ते प्राप्त नाही. पाठांतर आणि अध्ययन करणं ह्याला प्राप्ती बोलत नाही, त्याला ज्ञानाची वृद्धी बोलले जाते. काय बोलले जातं? आणि जुन्या काळातले आपल्या पुराणातले जे ग्रंथ आहेत ह्याचं माध्यमातनं आता समजा की आपण काय करतो, आता वारकरी संप्रदाय काय करतात ते किंवा काय नाही, कुणी मृत पावलं की त्यावेळेस 10वेच्या दिवशी त्यांचं संभाषण वगैरे, त्यांना ज्ञान वगैरे सांगण्यात जातात किंवा काय नाही. प्रत्येकाला माहिती की आईवडिलांची सेवा करायला पाहिजे किंवा काय नाही. अनेक ठिकाणी आपले कीर्तन होतात, गोकुळ काळा होतो, अनेक प्रकारचं आपलं होतं. बरोबर की नाही? ठीक आहे, सप्ताहभर होतो आपण, अनेक महंतांना आपण बोलवतो तिथं, साधू संतांना, वारकरी संप्रदायाचे जे आहेत गुणवान जे पण आहेत ज्ञानी गुरुजन, आपण त्यांना बोलवतो, त्यांच्याकडनं आपण हे करतो. पण तुम्हाला एकदा जर एखाद्या ज्ञानी गुरुनी किंवा गुणवंत महाराजांनी जर तुम्हाला सांगितलं की भक्ती अशी करावी, प्राप्ती तशी करावी, असं झालं पाहिजे, तसं झालं, तुम्ही कोणी करतं का? कोणीच करत नाही. मग तुम्हाला एकच गोष्ट वारंवार का सांगायला लागली पाहिजे की तुम्ही आईवडिलांची सेवा करा, स्वतःचं जीवात्मा जाणा? जसं आपण एखाद्या बाळाला म्हणतो तिथं जाऊ नको, पण तो बाळ हेच बोलतो, तिथं का बरं आपल्याला जाऊ देत नाही? आपण ते बघितलंच पाहिजे. काय बोलतो? हो. पण आता वारकरी संप्रदायामध्ये लोकांना मनोरंजनद्वारे पण सांगतात, मनोरंजनद्वारे ह्याच्यासाठी सांगत बसतात मनोरंजनद्वारे की जेणेकरून साधकांचं मन लागावं आणि व्यवस्थितपणे ते ज्ञान ऐकावा. पण मनुष्य काय करतं की जे साधू संत, जे गुरुजन आहेत, वारकरी संप्रदायाचे जे महाराज लोक आहेत किंवा काय नाही, ते जे ज्ञान सांगतात त्यांच्या फक्त गोष्टीकडे बघून ते हसतात, जे सांगतात त्याच्यावरून हसतात. पण त्यांच्यातनं ज्ञान आपण काय घेतलं पाहिजे? जे सानिध्यात आपण संत मेळाव्यामध्ये बसलेलो आहे किंवा काय साधू संतांच्या सेवेत बसलेलो आहे, तिथं पांडुरंगाचं कीर्तन असो, काही पण असो, हरिपाठ असो किंवा काही पण, ठीक आहे,
त्या टायमाला आपण त्यांचं ज्ञान किंवा त्यांचं आचरण एकदाच का घेत नाही? का आपल्याला सारखं सारखं हे करायला पाहिजे? ज्यावेळेस एकदा ज्ञान घेतलं त्यावेळेस त्या दिशेने त्या प्राप्तीकडे आपण चाललो पाहिजे. तर सारखं सारखं ते ज्ञान सांगणं महत्त्वाचं नाही किंवा ऐकणं महत्त्वाचं नाही, ते प्राप्त करणं महत्त्वाचं आहे. तुमच्यासाठी काय महत्त्वाचं आहे? प्राप्त करणं महत्त्वाचं आहे. आणि कशा पद्धतीने प्राप्त होतं आणि कशा पद्धतीने तुम्ही प्राप्त केलं पाहिजे, जीवनात हे सर्वात महत्त्व आहे.